डोंगरगाव चौफुलीवर अवजड वाहनांचा धिंगाणा, तब्बल 1 तास वाहतूक ठप्प. नियमभंगामुळे नागरिकांची तारंबळ, रुग्णवाहिकाही अडकली. प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह. शहादा शहरातील डोंगरगाव रोडवरील बिरसा मुंडा चौक डोंगरगाव चौफुली इथं मंगळवारी सायंकाळी अवजड वाहनांच्या बेदरकार नियमभंगामुळे तब्बल 1 तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. लोणखेडा, डोंगरगाव, शहादा आणि दोंडाईचा या चारही दिशांना ये जा करणाऱ्या वाहनांचा प्रचंड खोळंबा होऊन नागरिकांचे हाल झाले. सायंकाळच्या गर्दीच्या वेळी अवजड वाहनं कोणतीही शिस्त न पाळता मनाला येईल त्या बाजूने चौकात घुसल्यानं काही क्षणातच सर्व दिशांची वाहनं एकमेकात अडकली. परिणामी चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि संपूर्ण परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. या गोंधळात एक रुग्णवाहिकाही अडकली. ही बाब अत्यंत गंभीर असून आपत्कालीन सेवेवरचं संकट ओढवल्यानं संतप्त नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रुग्णवाहिकेला वाट मिळत नसेल तर सामान्य नागरिकांचं काय, असा सवाल उपस्थित करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच शहादा वाहतूक शाखेचे धनंजय पवार, सचिन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक नियंत्रणाचे प्रयत्न सुरू केले. मात्र परिस्थिती इतकी बिकट होती की वाहतूक पूर्ववत करण्यासाठी पोलिसांना जवळपास अर्धा तास कसरत करावी लागली. अखेर वाहनं एका मागोमाग एक सोडत हळूहळू वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान स्थानिक नागरिकांनी बिरसा मुंडा चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची जोरदार मागणी केली. हा चौक शहादा शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. इथं वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याचं वास्तव समोर येतंय. वेळेवर ठोस नियोजन व कडक अंमलबजावणी न झाल्यास अशा घटना पुन्हा घडणार हे निश्चित असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. वाहतूक प्रशासनानं या घटनेची गंभीर दखल घेऊन अवजड वाहनांवर कठोर कारवाई करावी, तसेच चौकात प्रभावी वाहतूक नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अशी ठाम अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होते. नमस्कार, मी भूषण पाटील. 1 ते 1.5 तासापासूनच ट्रॅफिक जाम होती. जाम एवढा विचित्र होता की कुठूनही कोणाला जायला रस्ता नव्हता. जेणेकरून जेव्हा ट्रॅफिक पोलीसवाले आपले कर्मचारी आले, त्यांनी ज्याप्रमाणे येऊन सर्व ट्रॅफिक क्लिअर केली, त्याच्यानंतरच क्लिअर झाली. तर आमची एवढीच इच्छा आहे की ही ट्रॅफिक परत होऊ नये, यासाठी ना या चौकाला सुद्धा ट्रॅफिकचा जो काही डिपार्टमेंट असेल त्यांनी इथे एक चौकी किंवा एक डिपार्टमेंटली एक व्यक्ती निवडून ठेवावा, जेणेकरून ही ट्रॅफिक जाम परत होणार नाही. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जगन ठाकरे, शहादा.